नमस्कार मंडळी, सुप्रभात. तर मंडळी तुम्हाला सकाळी मी जे सांगितलं होतं की आम्ही कुठेतरी फिरायला आलो आहोत, सहलीला आलो आहोत, तर तुम्हाला थंबनेल बघून तर तुम्हाला लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत. तर हो, बरोबर आहे तुमचं गेस. मी आले आहे इथे महाबळेश्वरला. आणि सकाळी फोनची बॅटरी माझी डाऊन झाली, त्यामुळे मला व्लॉग माझा हा कंटिन्यू करता आला नाही. त्यामुळे आम्ही डायरेक्ट रूमवर गेलो आणि रूमवर जाऊन नंतर आम्ही आता इकडे आलो आहोत ग्रीन गार्डन हाऊस बघायला. गार्डन हाऊस बघायला आलो आहोत. तर आता इथे आपण स्ट्रॉबेरीचा फर्म जो आहे, ती स्ट्रॉबेरी फर्म बघायला आलो आहोत. तर तिथे स्ट्रॉबेरी कशी आहे, काय कसं ते लोक स्ट्रॉबेरीची झाडं कशी उगवतात, तर ते सगळं आपण बघणार आहोत इथे आपल्या व्लॉगमध्ये. तर चला आपण बघूया. हे बघा, हे माझ्या पाठीमागे जे आहे ना, ती स्ट्रॉबेरीची झाडं आहेत. तर आपण इथे हे बघायचं आहे. सर्वात आधी आम्ही इथे नाश्ता करणार आहोत, कारण काहीच खाल्लेलं नाहीये. तर सर्वात पहिला नाश्ता करणार आणि नाश्ता करून झाल्याच्या नंतर मग आम्ही इथे स्ट्रॉबेरी बघायला जाणार आहे. हा बघा, हा आला आहे माझा नन्नू. से हाय. हॅलो. लाला, आपण कुठे आलो आहोत? महाबळेश्वरला. नन्नू गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. तर आता चला मंडळी, आपण नाश्ता करूया आणि आमचा नन्नू सुद्धा नाश्ता करतोय. मग आम्ही तुम्हाला स्ट्रॉबेरीचं गार्डन दाखवतो आहोत. ओके, बाय. चला चला आता आपण जाऊया स्ट्रॉबेरी गार्डन बघायला. वाव, हे बघा, हे आहे सुंदर स्ट्रॉबेरी गार्डन. इथे केवढी मोठी मोठी स्ट्रॉबेरी लागलेली आहे. झेंडूची फुलं. हे काय कोबी आहे? वाव, कोबी. ही बघा स्ट्रॉबेरी. सफेद सफेद फुलं पण छान आहेत. ही बघा, हे तुम्ही बघू शकता. हा इथून असा मस्त पैकी हा बगीचा फुललेला आहे जिथे आपण बघतो आहोत. हा मुळा आहे वाटतं. नाही? अच्छा. आम्ही सगळेजण इथे नाश्ता करणार आहोत. तर नाश्ता करून झाल्यावर पुढे काय बघायचंय आपल्याला? बोटिंग करणार आहोत आपण. पिन क्या? आता आपण काय बघणार आहात? केट पॉइंट. हा, आणि कोणता पॉइंट बोलले ते? एलिफंट पॉइंट. एलिफंट पॉइंट आणि एलिफंट हेड पॉइंट आणि इको पॉइंट, केट्स पॉइंट, नीडल होल अँड एलिफंट हेड. निडल होल म्हणजे काय असेल ते आता बघावं लागेल. आता आमची बाकीची मंडळी पाठीमागून यायची आहे. ती लोक आली की आम्ही जाणार आहे ते बघायला. चला आपण इथे आलेलो आहोत. हा कोणता पॉइंट आहे? निडल होल. हा आहे निडल होल. अरे यार, हे असंच दिसत होतो. कुठचा डोंगर? सह्याद्री. सह्याद्रीच्या ह्या साईडला सातारा आहे आणि त्या साईडला आपलं म्हातारा. हा, इथे आता आपण निडल पॉइंट बघत आहोत. पाठीमागचे दृश्य तुम्हाला दिसत असतील. एकदम मस्त पैकी तुम्ही बघू शकता का? बघा, मस्तच वाटतं यार.
इथे त्या लोकांनी ते लावलंय ना ते इथे पण यायला पाहिजे. काय? रेल थांब. 50. ग्रीन ग्रीन. फुलांचं स्टॉल सुद्धा लागलेलं आहे छोटस. व्हरायटी ऑफ चप्पल्स तुम्हाला इथे बघायला मिळतील जर कोणाच्या चपला तुटल्या असतील. आता इकडे आम्ही फ्रूट खातो आहोत पेरूवाले. मस्तपैकी. कोण कोण आहे? पेरू जरा चांगला दिसतंय. हा ना. आणि तो पण कलर बघा, तो तर नॅचरल आहे, काय लावलं नाही त्याला. चांगला आहे काका. हे खा. मस्त आहे. अरे जरा फोटो काढ ना याचा कुठे असा. गेला? काढतो काढतो. तिथं अजून दिसते. कशाचा फोटो? कोणता पॉइंट बघायला चाललो आहोत? अगं हे काय आहे ग? हे पण हे हे काय? हे काय? आंबोली फ्रूट येतं जंगलात. आंबट गोड आहे. अच्छा. एक चव पाहिजे दोन का? चुका. आज मेवा इथला महाबळेश्वर. एक पाच एकच सांगितले. एकच try. काढू नका, एक एक मिळत सॉरी. राहायला देतच नाही मी तसं. महाग आहे पण अख्खं तोंड टाक अख्खं. पूर्ण एवढं नको बोलतात. मलबेरी सारखं. प्रसिद्ध फळ आहे ते महाबळेश्वर. कसलं ते? आंबोल्या फ्रूट करवंद जांभळ्यापेक्षा भारी आहे. आंबोल्या. अरे काय मागायचं नाही विरा. ह्याची बीब कशी आहे? गोड आहे. आंबोल्या. कोण आहे? ही भूमिकाच्या ना? हा ती भूमिका. परत हे मकरंद. खायला आलेले वाटतं असं. अच्छा. अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी. Shooting बिटिंग अरे करत इथे असतील पिक्चरची गाडी कुठच्या तरी शूटिंग झाली ना. असते. आईला कसलं काय पाहिजे का? पण त्यांच्याकडे काय अवेलेबल आहे का द्यायला? हा. अगं गर्दी असते ट्रेनमध्ये असते. बेन्स. काय? हे आवडण्याच्यावर. त्याच्याकडे बसूया ना. आईचं बसणार नाही. चल मी आवाज देऊ आता. मी इथे आला आला. इको पॉइंटला आम्ही जेव्हा इकडे गेलो तेव्हा इथे एक स्कूटर उभी होती. आम्हाला वाटलं फ्रीमध्ये असेल, पण ती फ्रीमध्ये नव्हती. ॲक्च्युली तुमच्याच कॅमेऱ्यामधून तो फोटो काढणार होता आणि तुमच्याकडून पर फोटोचे 20 रुपये तो घेणार होता. असं काहीतरी होतं. पण आता नवीन एखाद्या ठिकाणी जाऊन काहीतरी तिथली आठवण घ्यायची म्हणून आम्हीही थोडेफार फोटो काढले. जसं जसं त्याने आम्हाला पोज दाखवली आम्ही तसं तसं त्या पोजमध्ये छानसे फोटो काढून घेतले. म्हणजे काहीतरी एक आठवण राहते ना की हां बाबा आम्ही इकडे गेलो होतो, आम्ही असे फोटो काढले, आम्ही असं केलं तसं केलं. इकडे ना 3 इडियट्सचं पण हे होतं, पण त्याच्यासाठी सुद्धा पर पर्सन 20 रुपीज. कोण घालणार म्हणून आम्ही ते स्किपच केलं. ते केलंच नाही. आपले सगळे एकाच स्कूटरवरती धडक मारली आणि सगळेजण मस्तपैकी बसलो आणि त्याने ज्या ज्या पोज सांगितल्या ना त्या पोजमध्ये आम्ही मस्तपैकी फोटो क्लिक केले. आमचे फोटो काढून झाल्याच्या नंतर आईच एकटी राहिली होती. त्यामुळे मग आईने नातवंडांबरोबर एक छानसा फोटोशूट केला आणि खूपच सुंदर आला हा फोटो. किती छान वाटलं होतं. म्हणजे पहिलं 2 नातींबरोबरच होता आणि आता त्याच्यात एक नातू पण ॲड झाला आहे.
खूपच धम्माल आली आता इको पॉईंटवर सुद्धा आणि केट पॉईंट ना, केट पॉईंटवरती सुद्धा मस्तपैकी भरपूर फोटो काढलेले आहेत आम्ही आणि खूप सारी मज्जा केलेली आहे. तर आता अजून बघूया पुढे अजून कोणते कोणते पॉईंट बघणार आहोत ते. स्टे ट्यून गाईज. आम्ही इथे फिश बघायला आलेलो आहोत. ॲक्वेरियम आहे, फिश ॲक्वेरियम आहे आणि वॅक्स म्युझियम आहे. तर आता बघूया तिकीट किती आहे, काय आहे, बघणं होतं आहे की नाही ते सगळं बघूया. हे असं आहे. इथे डिस्कस करतात. आपका बच्चा सुनता नहीं है. इथे आपण आता फिश एक्वेरियम बघायला आलेलो आहोत. तर मंडळी अशा प्रकारे इथे आम्ही ॲक्वेरियममध्ये
इतके वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघितले ना की खरंच खूपच छान वाटलं इथे येऊन. आणि खूप छान छान प्रकारचे मासे इथे आहेत. जर तुम्ही कधी महाबळेश्वरला आलात तर तुम्हीही नक्की पाहा. आणि ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की मला सांगा. तर आता इकडून आम्ही आता बाहेर पडणार आहोत आणि पुढे जाऊन बघूया अजून आपल्याला काय काय बघायचं आहे ते. तर मंडळी आता आपण इथे आलो आहोत चिक्कीच्या फॅक्टरीमध्ये. इथे चिक्की कशी बनते काय ते तर ॲक्च्युली ते दाखवत नाहीत, पण इथे चिक्कीचं खूप मोठं दुकान आहे. फॅक्टरीच्याच बाजूला आहे हे दुकान. आणि तिथे इतकी व्हरायटी आहे तुम्हाला चिक्कीची इतकी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळते ना की कोणती घेऊ कोणती नको असं होतं. म्हणजे स्ट्रॉबेरी चिक्की, राजगिरा चिक्की आणि काय काय फलाना चिक्की, जॅम, म्हणजे जिकडे जाल तिकडे तुम्हाला चिक्कीचे स्टॉल दिसतील. बघा ना तुम्ही कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या चिक्क्या इकडे आहेत यांच्या स्टॉलमध्ये. खरंच टेस्टिंगसाठी सुद्धा ते देतात आणि टेस्ट करायचं. त्यांचे जामच्या बाटल्यासुद्धा तुम्ही बघा किती सारे जाम त्या लोकांनी असे इथे स्टॉकमध्ये लावून ठेवलेले आहेत बघा, है ना. पण तिकडे चिक्कीच्या फॅक्टरीमध्ये आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला देत नाही, त्यामुळे तिथे मी जाऊ शकले नाही. आम्ही फक्त ती फॅक्टरी बाहेरून कशी दिसते तेवढं मात्र बघितलं आणि आम्ही लगेच तिथून निघालो. मिनी चिक्की, इथे छोट्या छोट्या चिक्क्या मिळतात ते पण तुम्ही बघा. मंडळी नंतर आम्ही चिक्कीची फॅक्टरी पाहून झाल्याच्या नंतर इथे मालासची जाम फॅक्टरी बघायला आलो, जिथे जॅम कसा बनतो, कसा प्रोसेस होतो त्याची सगळी प्रोसिजर आम्हाला इथे तिथल्याच एका कर्मचारीने सांगितली. म्हणजे त्यांचं प्रोडक्ट ते कशा पद्धतीने आणि किती स्वच्छतेने हाताळतात आणि मार्केटमध्ये त्याची देवाणघेवाण चालते, ही प्रोसिजर इतक्या सुंदर पद्धतीने तिने आम्हाला सांगितली ना ती तुम्हीही बघा. जर तुम्ही इकडे गेला नसाल तर तुम्ही इकडे नक्की जा आणि मालासची ही जी जॅम फॅक्टरी आहे ती सुद्धा आवर्जून तिथे व्हिजिट करा. त्याचं हार्वेस्टिंग सीझन सांगितलं, ते कोणत्या सीझन पर्यंत चालतं. तुम्ही हे स्लाईड केलं आणि तुम्ही स्मेल केलं तर त्या फ्रूटचा फ्रेग्रन्स येतो. मी ट्राय करू. तुला घ्यायचं? हे मी दाखवते. ऑरेंजचा जर तुला फ्रेग्रन्स आला स्ट्रॉबेरीचा आला वास येतो. हे किवी इकडे बोर्डवरती त्यांनी ज्या ज्या फळांचे फोटोज लावलेले आहेत तिथे एक असं छोटीशी मशीन पण त्यांनी लावली आहे की तुम्ही त्या मशीनच्या इथे जर आपलं नाक लावलं आणि त्याचा वास घेण्याचा प्रयत्न केलात ना तर तुम्हाला त्या फळाचा फ्रॅग्रन्स येतो. म्हणजे किवीचा तर किवीचा, ऑरेंजचा तर ऑरेंजचा, मँगोचा तर मँगोचा फ्रॅग्रन्स तुम्हाला येतो. म्हणजे इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी ते तिथे प्रेझेंट केलं होतं ना, त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान होतं. त्याच्यानंतर ना पल्पिंग युनिट मधून जो पल्प काढला जातो तो इथे येतो. परत शुगर आणि बॉटल हे आपल्याला नाही, हे आपण बाहेरून सोर्स करतो. शुगर आणि बॉटल
त्याच्यानंतर ना आता जी तुम्ही फॅक्टरी बघितली ती, तिथे शुगर आली, बॉटल आला, पल्प आला, तिथेच क्रशसुद्धा रेडी झाला. तो लॅबमध्ये टेस्टिंगला गेला, तिथून अप्रूव्ह झाला, तिथून त्याचं पॅकिंग झालं आणि मग तो तिथून बाहेर पडून जातो आपल्या वेअरहाऊस. आपलं वेअरहाऊस आहे वाईमध्ये. हे वाईचं वेअरहाऊस जिथे आपला जेवढे पण प्रोजेक्टचे टेंडर ठेवले जातात. परत आपण दरवर्षी इंडियन आर्मीला जॅम सप्लाय करतो. प्रत्येक वर्षी 30 टन्स जॅम सप्लाय करतो. लास्ट 3 वर्षात आपण 900 टन्स त्यांना जॅम सप्लाय केलाय. त्यांची स्वतःची व्हेकल येते जॅम कलेक्ट करायला. परत आपण कॅफेटेरियाज, रेस्टॉरंट्स मध्ये आपण आपले प्रोडक्ट सप्लाय करतो. ऑल ओव्हर इंडिया महाराष्ट्र डिस्ट्रीब्युटर्स आहेत. परत जे आपण जॅमचं बिस्किट खातो त्याच्यामध्ये जो टॉप जॅम लागतो तोही महाराष्ट्राचा सप्लाय आहे. अमूलमध्ये जे क्रशेस यूज केले जातात आईस्क्रीमच्या फ्लेवरिंगसाठी तेही महाराष्ट्राचा सप्लाय आहे. आपण मोर दॅन 20 कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट सुद्धा करतो. महाराष्ट्र मेन बिझनेसच B2B आहे, बिझनेस टू बिझनेस मोर दॅन कस्टमर्स. त्यामुळे आपण एक्सपोर्ट्समध्ये जास्त आहे. आपण 20+ कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करतो, जसं बहरेन, दुबई, UK, USA अशा कंट्रीजमध्ये आपण एक्सपोर्ट करतो. इराणला करतो काय का? सॉरी आता थोडा कमी झाला असेल. सध्या तर त्याचा एक्सपोर्टच बंद होतो की काय ते टेन्शन आहे, बिकॉज वर्ल्ड वॉर. प्रेझेंटेशन मस्त केलं तुम्ही, पण छान केलं. गर्ल्स नाही बॉयज. जो पहिला पल्प कुक म्हणजे जे ओनर आहेत त्यांनी हे इस्टॅब्लिश 1958 मध्ये केलं. त्यांनी स्टार्टिंग जॅमपासून केली होती. पहिला ते जे पल्प कुक करायचे ते स्टोवरती कुक करायचे. त्यावेळेस त्यांना तो पल्प कुक व्हायला 40 मिनिटं लागायचे. आणि तो मायक्रोफिल्म कुकरमध्ये सेकंड्समध्ये कुक होतो. एका दिवसाला ते 5 ते 7 जॅम फक्त रेडी करू शकत होते. आता तेच आपण बल्कमध्ये बनवतो. परत हे जिमजॅम बिस्किट्स, मिल्कशेक्स ह्याच्यामध्ये आपण सप्लाय करतो. हे आपलं पूर्ण पॅकेजिंग आहे. 1958 ते 2024 पर्यंतचं हे पॅकेजिंग आहे. इथली जॅम फॅक्टरी बघून झाल्याच्या नंतर आता आम्हाला जाऊन बघायची होती मॅप्रो, जे इथलं ब्रँड आहे मॅप्रो, ती फॅक्टरी आता आम्हाला बघायला जायची होतं. आता आपण इथे मॅप्रोची फॅक्टरी बघायला आलेलो आहोत, जिथे मॅप्रोचे ज्यूस वगैरे मिळतात. तर आता आपण ते बघूयात. आईस्क्रीम टेस्टिंगला देणार का हे लोक? म्हणजे जेव्हा आम्ही इथे मॅप्रोची फॅक्टरी बघायला आलो तेव्हा इथे बघितलं तर समोर खाकराची पण फॅक्टरी होती. म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे खाकरासुद्धा. आणि इकडे मॅप्रोची फॅक्टरी तसं बघायला गेलं तर म्हणजे हे लाईक डीमार्ट सारखंच होतं. तर इथे व्हरायटी ऑफ सॉस म्हणा किंवा त्यांचे ज्यूस म्हणा आणि काय काय वेगळे पदार्थ. हे बघा, हे इथे जे आहेत ना ते खाकराची व्हरायटी आहे. व्हरायटी ऑफ खाकरा तुम्हाला इकडे बघायला मिळेल. पण ते मॅप्रो याच ब्रँडचं सगळं काही. ते त्याच्यावरती त्यांनी buy 1 buy 2 get 1 फ्री असं तसं. इथे टेस्टिंगसाठी त्यांनी ज्यूससुद्धा ठेवलेला. तो ज्यूससुद्धा आम्ही टेस्ट केला. म्हणजे इथे ॲक्च्युली हे टेस्ट करूनच आमचं पोट भरलेलं. तसं मालाजमध्ये काय आम्हाला 2-3 त्यांचे जे ज्यूसचे आयटम होते ते आम्ही टेस्ट केले. आणि इकडे तर तुम्ही किती पण टेस्ट करा, त्याला काही लिमिटच नव्हतं, कारण ते पिऊनच आमचं पोट भरलं होतं. आणि तुम्ही इथे बघू शकता त्यांच्या मॅप्रोच्या जामच्या बाटल्यासुद्धा वेगळ्या स्ट्रॉबेरी जॅम, मँगो जॅम, सगळी व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळते. म्हणजे आपल्या एखाद्या डीमार्टसारखंच इथे आहे. ते तुम्हाला किती पण लोक पण इतकी खरेदी करत होते की ते लोकांना काय घ्यायचं आणि काय नाही हे सुद्धा कळत असेल की नसेल काय माहिती. एवढं बघून डोळे वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, जर तुम्हाला टाइमपास करायचा असेल तर चला. हो, हे चांगलं आहे टास्क. आय लाईक इट. असे तू 1:45ला जाशील का? चल गपचूप आता घरी चल.
जाऊया आणि लटकतो मी तिकडे. बघूया 2 मिनिटं होतात. गबा जा. उद्या येऊन लटकतो. काय नको. ए चला. जाऊ का? नको, तुमचा तर अजिबातच स्टॅमिना नाहीये. जातो जातो. मग मॅप्रोच्या इथे या गेम झोनमध्ये इथे एक गेम खेळायला घेतला, पण तो काही जिंकले तर नाही. आर्याला मोठे टॉईज पाहिजे होते, पण ते काय ह्यावेळेस तिच्या नशिबातच नव्हते. कारण तो गेम असा होता की बॉल सरळ मार्गाने लागून त्या पुठ्ठ्यावरती आदळायचा होता आणि तो आदळून तो बॉल बरोबर खालच्या बास्केटमध्ये पडला पाहिजे. तिथे जी स्टिक आहे ती स्टिक हल्ली नाही पाहिजे, तरच त्याच्यावरती बक्षिसं होती आणि त्याप्रमाणे तिथे ते मोठे मोठे टॉईज ठेवले होते. पण 2 वेळा हे राऊंड खेळले, पण एकसुद्धा राऊंडला ते जिंकले नाही आणि बक्षीस तर मिळालं नाहीच, ही वेगळी गोष्ट आहे. हो साची, आज कसं वाटलं तुला? मज्जा आली, खूपच खूप मज्जा आली. मज्जा आली. दीदा तुला? दीदा, आजचा दिवस तुझा कसा गेला दीदा? 1000 रुपये घालून कसे वाटले तुला दीदा? काय झालं, हम्म. आम्ही गेम खेळत होतो, हम्म. त्या गेम मध्ये एक पण टॉय नाही लागला आणि 1000 रुपये वेस्ट केले. सो सॅड. आता बाकीची मजा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.